आज आम्ही पुणे शहरामध्ये फिरत असताना निवडणुकीमध्ये काही नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात। कसब्यातल्या काही लोकांनी सांगितले, जुन्या लोकांना सोडून आता जे नवीन उमेदवार उभे आहेत, खडके आणि वडके यांनाच आम्ही निवडून देणार असं काही नागरिकांनी सांगितलंय। पाहूया। निवडणुकीचा वारं चांगला फिरलेला आहे। आज मतदान देखील आहे। या मतदानाच्या याच्यामध्ये काय सांगाल तुम्ही? आता आमच्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये तरुण मतदार भरपूर आहेत आणि सर्वांचा कौल आता सध्या तरी स्थानिक उमेदवाराकडेच आहे। त्यामुळे सर्वजण आता पक्ष न बघता स्थानिक उमेदवाराला प्रेफरन्स देत आहेत। त्यामुळे कसब्यातलं समीकरण हे खडके आणि वडके असं चालू असल्यामुळे पक्ष लोक गृहीत न धरता स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देत आहेत। त्यामुळे सर्वत्र चर्चा खडके आणि वडके यांचीच आहे। त्यामुळे खडके यांचा विजय निश्चित दिसत आहे। वडकेंचा पण आम्ही खडकेंकडनं, त्यामुळे आम्ही खडकेंना जास्त प्राधान्य देतोय। स्थानिक उमेदवार असल्यामुळे राज ठाकरे एकत्र झालेले आहेत, 20 वर्षानंतर एकत्र आलेले आहेत। आता अस्तित्वाचा प्रश्न आहे म्हणून एकत्र आलेत का खरोखर मराठी माणसांसाठी हे दोघे उभे आहेत? आता ही स्थानिक निवडणूक आहे, त्यामुळे इथं पक्षला प्राधान्य देता स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य दिलं जातं। त्यामुळे वरच्या लेवलला काय चालू आहे याचं स्थानिक लोकांना एवढा फरक पडत नसतो। त्यामुळे लोक स्थानिक उमेदवार जो आपल्या हाकेला उभं राहील त्यालाच मतदान करत असतात। काय अपेक्षा काय बघून आमच्या आता स्थानिक नगरसेवक या स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी असतो। त्यामुळे जो आपल्या हाकेला ओघ देईल तो आपल्याला निवडून यावा अशी सर्वांची इच्छा असते। माझं जर खरं तर वैयक्तिक मत जर सांगायचं झालं तर आज मी जी अ ब कड हे जे 3 भाग होते त्यामध्ये जी कोणी सगळे उभे हे होते ते खरोखर सगळेच मला चांगले वाटलेत। नेते या दृष्टीने म्हणा किंवा कार्यकर्ते या दृष्टीने म्हणा किंवा समाजाचे काही प्रश्न सोडवायच्या दृष्टीने आज हे पक्ष जर आपण पाहिला तर पक्ष, नेता, व्यक्ती ह्या व्यक्ती पाहण्यापेक्षा माझं स्वतःचं वैयक्तिक मत असेल की या सगळ्यांनी एकत्र येऊन जर काम केलं तर खरोखरीच राष्ट्राचं काहीतरी चांगलं होईल। आणि ही सगळीच लोक तेवढी सक्षम लोक आहेत। आज आपण बिडकर भाऊ पाहू, नाहीतर दंगेकरांचा प्रणव पाहू किंवा आता गणेश दादा पाहू किंवा कोणीही असो, हे सगळी इतकी सक्षम मंडळी आहेत किंवा सुजाताताई शेट्टी पाहू किंवा इतर आपल्या कल्पनाताई पाहू, हे सगळे जे आहेत पक्ष निराळी आहेत, माणसं निराळी आहेत। ह्या सगळ्यांनी काही ना काही पद्धतीने कामं केलेली आहेच आहेत, आम्हाला कुणाबद्दल काही शंका नाही। परंतु ही जर सगळी मंडळी एकत्र येऊन यांनी जर केली, आज असं होईल की हे सगळी सक्षम मंडळी आहेत तर नक्की मत हे बायफर्केट होणार आहेत। कदाचित टाय होऊ शकतो किंवा मतं सगळी हे होऊ शकतील, परंतु ह्यांनी जर उद्या आज कोणाला मत जास्त मिळेल किंवा कमी मिळेल याबद्दल मला काहीच हे नाही। पण ही लोक यापुढे ही जाऊन एकत्र येऊन जर काम केलं तर आपल्या नक्कीच राष्ट्राचं चांगलं होईल अशी मला निश्चित खात्री आहे। मेट्रोनी फ्री मध्ये आता करणार आहेत, अजितदादांनी आश्वासन दिलेलं आहे। तसेच PMPL पण ते फ्री करणार आहेत महिलांना, तर त्या बाबतीत आपलं काय मत आहे? मी खरं माझं प्रामाणिक मत राहील की आम्हाला कोणतीच फ्री सुविधा नको, आम्हाला कोणत्याही फ्री गोष्टीची गरज नाहीये। आज आम्ही महिला वर्ग सक्षम आहोत। तुम्ही आम्हाला म्हणजे मी आज सक्षम आहे म्हणून मी म्हणते असं माझं मत नाहीये। आणि जर कोणी माझ्यापेक्षा कमी असेल असं असेल तर तुम्ही त्यांना सबल करा। तुम्ही कोणतीही फ्री सुविधा देऊ नका, आम्हाला तुमच्या कोणत्याच फ्री सुविधेची अपेक्षा नाहीये। महिलांना तर त्याहून नाहीये, महिला सबल आहे आणि महिलांना तुम्ही जर त्यातून तुम्हाला कुठली जर अबला वाटत असेल तर तुम्ही तिला सबल कसं होईल त्यावर तुम्ही फोकस करा। निश्चित ते राष्ट्र सबल होण्याच्या दृष्टीने ते नक्की उपयोगी ठरेल। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड।